हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर वन मोर व्हिडिओ. तर आता वाजले आहेत संध्याकाळचे 6 आणि मग मी व्हिडिओला सुरुवात करत आहे. कारण की दिवसभर ऑफिसला जाऊन आले, कामही भरपूर होतं. तर म्हटलं आता संध्याकाळी आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज आहे गणपती बाप्पांचा वाढदिवस म्हणजेच गणेश जयंती. तर म्हटलं मोदक तर झालेच पाहिजे, कारण की गणपती बाप्पांना मोदक खूप आवडतात. सो गणपती बाप्पांना पण आवडता, आमच्या सियाला पण आवडता आणि मला पण आवडता. तुम्हाला आवडता का? हां, इकडे बघा, इकडे बघा. आणि आमच्या सियाला पण मोदक आवडता. बा, तुला मोदक आवडता? तर आज गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे. जेवायला काय बनवायचं सांग. आज व्हेज बिर्याणी. हां, व्हेज बिर्याणी म्हणजे खिचडी. तुमचं वाटतं नाही, प्रॉपर व्हेज बिर्याणी. प्रॉपर व्हेज बिर्याणीला खूप जास्त वेळ लागतो आणि माझ्याकडे आता सध्या तेवढा टाईम नाही आहे. त्याच्यामुळं काहीतरी सोपं बनवायला सांगा, कारण की मला मोदक पण बनवायचे. सोपं म्हणजे हेच आहे, काय? व्हेज बिर्याणी. हां, व्हेज बिर्याणी म्हणजे खिचडी. चला आता मी खिचडी बनवणार आहे. नाही नाही, खिचडी कालच खाल्ली. आपल्या भाषेत बिर्याणी म्हणजे खिचडीच असते. नो 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 नो. ही आमची सिया. काय बनवायचं? सेल टाकते बरोबर. ए, तू सांग जेवायला काय बनवायचं. हा, याला सांग जेवायला काय बनवायचं. केक. काय पाहिजे सियाला? काय पाहिजे? काय आणलं तुला मम्मानी? आ, अरे तुझं फेवरेट आहे, तुला आवडतं. सियाला काय आवडतं? काय आहे? काय दे गं मी काढून. बा, असं काय आहे? हं? प्लेटी आण जा. प्लेटी घेऊन ये. हा, टोटम दे देऊन प्लेटी घेऊन ये. जा, प्लेटी आण पटकन. कुठे टाकलं हे? इथं प्लेटी आण, मग प्लेटीत ठेवते. तर बघा, सियाला आणली आहे पेस्ट्री. सगळ्यांना आहे का? हा, तू पहिले प्लेटी आण, मग मी तिथं खाली पडून जाई ना. पटकन. आणि सियाला केक खूप आवडतो, त्याच्यामुळं आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा आम्ही तिच्यासाठी असं केक आणतो. आणि आमचं बाळ पा दे, आता मम्माला पा दे इकडून. सगळ्यांना हाय कर. या म्हणा केक खायला. मी आता केक खाणार आहे. कसा आहे? कसा आहे केक? छान आहे. ओके. आता मी बनवणार आहे डिनरसाठी व्हेज पुलाव. हे बघा, हे 2 वाट्या बासमती तांदूळ घेतले आहे. तुम्ही कोणताही बासमती घेऊ शकताय. आता हा 10 ते 15 मिनिटे भिजू द्यायचा. आणि मग व्हेज पुलावसाठी हे मी साहित्य घेतलेलं आहे. नंतर मी यूज करणार आहे हा एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला. नंतर मला गणपती बाप्पांसाठी करायचे आहेत मोदक. त्यासाठी मी इकडे हा मैदा भिजवून घेतला आहे. इकडे त्याचं स्टफिंग म्हणजेच खोबरं आणि साखर मिक्स करून ठेवलं आहे. यामध्ये अजून थोडी विलायची टाकायची बाकी आहे. तर असा असणार आहे आमचा आजचा डिनरचा मेन्यू. तर आता बघा, माझं भाज्या वगैरे परतून झालं आहे. आता यामध्ये मी तांदूळ पण ॲड केले आहेत. आणि आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे हे गरम पाणी. कधी पण तुम्ही ना कोणत्याही भाजीला किंवा राईसला गरमच पाणी ॲड करा, त्याने टेस्ट खूप छान होते, म्हणजे टेस्ट एन्हान्स होते त्याची. तर बघा, आता हा राईस आपल्याला 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायचा आहे आणि खूप छान आपला पुलाव रेडी होईल.
त्याला 15 ते 20 मिनिटं आपण शिजून देऊ. तोपर्यंत मी माझे मोदक, आता इकडे आपण पुलाव तयार करायला ठेवला आहे. आता याला 15 ते 20 मिनिटं फुल फ्लेमवरती शिजून घ्यायचं आहे. आणि आता मी करणार आहे मोदक. इकडे मोदक करत होती तर सियानी पण पीठ आणलं, सारण आणलं आणि आता तिचं पण मोदक बनवायचं चालू आहे. ऑलरेडी तुम्ही असा मोदक बनवला पण होता बघा, त्याच्यामध्ये सारण पण टाकून गोल गोल केला होता. किती हुशार आहे. काय करतीये? हा, काय करतीये? मोदक. सियाचा मोदक बघून घ्या आता. बघा, अरे बापडे. थांबू का? ओ ते माग सर, काय करतीये? दाखव तुझा मोदक सगळ्यांना. बघा मुली किती आईला फॉलो करता. ये आमच्या सियानी मोदक बनवला छान छान. कुणासाठी बनवलं बाळा? कोणासाठी? गणपती बाप्पाला. बाप्पाला मोदक केला तू आपल्या. गुड गर्ल. मोदक तयार करून झाले आणि आमच्या सियाला आता हे जे बाप्पाला नेऊन ठेवायचे. गरम आहे बाळा, नीट खाली पाडू नको. जय बाप्पाला. हा, शेव जय बाप्पा. अच्छा, जय बाप्पा कर पहिले बाळा. खाली वाकून बाप्पा करायचा. मोदक खाली ठेवले, बाप्पा केला आणि पळालं बाळ मोदक घेऊन. तर इकडे माझा पुलावही रेडी आहे, तुम्ही बघू शकताय. इकडे हे पापड आणि आता आम्ही करत आहोत जेवण विथ बिग बॉस. हा, त्या मसाल्यामध्ये असतं. चला करतो बंद, आता थोड्या वेळ करतो. थुक कशाला